ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, मुन्ना मायकल वेगवान बॉलर आहे, युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. पहिल्या चेंडू डॉट टाकलाय. समोर फलंदाज बघितलं तर राहुल सेठ फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. काहीतरी करावं लागेल. 5 चेंडू बाकी, 46 धावा बोर्डावर. परत एकदा यावेळेस बघायला मिळतोय चांगला चेंडू. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग आपल्याला मुन्ना मायकल कडनं बघायला भेटते. चांगली बॉलिंग करतोय मुन्ना, युवा तेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी. यावेळेस परत एकदा वेगवान चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा 47 धावा बोर्डावर लागल्यात. ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. 3 चेंडूवर निश्चितच 1 धाव मिळवली. बघूया परत एकदा यावेळेस स्टेप आउट करायचा प्रयत्न, उंची दुरी नाही, क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवर येतोय. यावेळेस 2 धावा निश्चितच प्राप्त होतील. बघूया ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संतोष करतोय, चांगली फलंदाजी मारावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी एक षटकारही ठोकला होता. भैया आता मात्र षटकाराची जरूर. 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूवर जास्तीत जास्त धावा घ्यावा लागतील. 49 धावा बोर्डावर लागल्यात. अजूनही किती दिल्या? 2 चेंडूवर निश्चित तय होईल. अशा वेळेस वेट अँड वॉच. बघूया क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन लावल्या गेलेत. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. चांगलं रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडनं आपल्याला बघायला भेटतं. 51 धावा निश्चितच बोर्डावर बघायला भेटत आहे. 5.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना निश्चित बघूया कोणत्या पद्धतीने निश्चित फलंदाजी होईल. शेवटचा चेंडू येईल का? षटकार मुन्ना. हो यावेळेस मनगटाचा वापर, चेंडूला पाठवलाय हवाई सफर.